पिंपरी चिंचवड शहर सुधारित विकास आराखड्यावरती तब्बल 37,000 हरकती आल्या. किती? 37,000. सोमवारचा अखेरचा दिवस आहे. 14 मेला हा आराखडा जाहीर झाला आणि 14 जुलै पर्यंत म्हणजे 60 दिवस हरकती सूचनांसाठीची मुदत आहे. म्हणजे उद्याचा जो सोमवार आहे 14 तारखेचा तो शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी आणखीन काही 4-5 हजार हरकती येतील. कदाचित ह्या हरकतींचं रेकॉर्ड ब्रेक होईल. 40 ते 45 हजारापर्यंत हरकत येते. नमस्कार, मी अविनाश चेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्याबद्दल आपण तपशीलवार माहिती आराखडा जाहीर झाल्यापासून आजपर्यंत घेत आहोत. या आराखड्यामध्ये हरकती सूचना कशा घ्याव्यात, काय घ्याव्यात, कोणकोणती आरक्षणं कशी आहेत, काय आहेत, अन्यायकारक आहेत वगैरे वगैरे याचा आतापर्यंत उहापोह झाला. आता हरकती सूचनांसंदर्भामध्ये जवळपास सुरुवातीला ऐकलं होतं आपण तर 30,000च्या आसपास हरकती होत्या. माहिती स्पष्टपणे ते देत नव्हते, पण ही रेकॉर्ड ब्रेक हरकती झालेल्या आहेत. जवळपास 37,000 हरकती म्हणजे काल शुक्रवारपर्यंत होत्या. आता शनिवार रविवार शासकीय सुट्टी आहे. सोमवार हा अखेरचा दिवस आहे. म्हणजे सोमवारी आणखीन 4-5 हजार हरकती कदाचित येतील शेवटचा दिवस असल्यामुळे, आणि ते रेकॉर्ड 40 ते 45 हजारपर्यंत हरकती होतील. या हरकतींची सुनावणीला जवळपास 3 ते 3.5-4 महिने लागू शकतात. म्हणजे शासन या संदर्भामध्ये एक तज्ज्ञांची समिती नियुक्ती करणार. ती समिती नियुक्ती झालं, त्याचं गॅझेट निघालं की नंतर प्रत्येकाला फोन येईल किंवा त्यांना SMS येतील किंवा पोस्टाद्वारे त्यांना कळवलं जाईल या तारखेला या तुमच्या हरकतीबद्दल सुनावणी आहे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक हरकतीवरती व्यवस्थित रेकॉर्ड केली जाईल, अशी सुनावणी होईल. सुनावणीनंतर त्याचा रिपोर्ट शासनाला जाईल. अशी ही सगळी पुढची प्रोसेस आहे. पण 37,000 हरकती हे मध्ये रेकॉर्ड झालेला आहे. ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती येतात त्यावेळेस त्याच्यातून एकच अर्थ निघतो की हा आराखडा कुठेतरी चुकीचा आहे. जे सुरुवातीपासून खासदार अमोल कोल्हे यांनी तर सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की या आराखड्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे, आणि गेले वर्षभरापासून हा आराखडा आयुक्तांनी दाबून ठेवला होता. जाहीर भाषणात सांगितलं होतं. श्रीरंग बारणे यांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की हा आराखडा अत्यंत चुकीचा आहे, त्याला तो रद्द केला पाहिजे. भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर शेठ जगताप यांनी सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली. त्यावेळेस सांगितलं की हा आराखड्यामधले आरक्षण अत्यंत चुकीचे आहेत, अन्यायकारक आहेत, शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे आहेत, सामान्य लोकांच्या घरावरून आरक्षण टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तो आराखडा रद्द केला पाहिजे. दुसऱ्या विधान परिषदेमध्ये भाजपचेच आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा लक्षवेधी मांडली. त्यांनी ते सांगितलं की आयुक्तांनी त्यांच्या हव्यासापोटी इथे आरक्षण टाकली, तर 30,000 हरकती त्यांनी त्यावेळेसच प्रेडिक्ट केलं होतं. त्याच्यामुळे हा आराखडा चुकीचा झालाय इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती असल्यामुळे. त्यामुळे हा आराखडा रद्द करावा. त्यांच्याच बरोबर दुसऱ्या भाजपचे आमदार उमाताई खापरे यांनी सुद्धा या आराखड्यामध्ये जे चुकीचे आहे त्यांनी तर सांगितलं. शाळेच्या जवळ दफनभूमी त्यांनी काही उदाहरणं पण दिली होती आणि हा आराखडा रद्द करायला पाहिजे असं म्हटलं होतं. फक्त भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांनी म्हटलं होतं की जिथे काही चुकीचे झाले असेल ते दुरुस्त करायला पाहिजे, कोणावरही अन्याय होता कामा नाही. नंतर मंत्री दीपक सावंत, उदय सामंत यांनी या संदर्भामध्ये सांगितलं होतं की कोणावरही अन्याय होणार नाही. असा सगळा विधिमंडळातला गेल्या आठवड्याचा तपशील आहे. कदाचित आता या विषयावरती विकास आराखड्यावरती विधिमंडळामध्ये आणखी अर्धा ते पाऊण 1 तासाची चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण एकूण ज्या हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींचं प्रमाण, त्या कशा पद्धतीच्या आहेत, कोणत्या आहेत, त्याच्यात किती लोक बाधित होतात, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे सगळं पाहिल्यावरती शासनाला म्हणजे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच्यावरती गांभीर्याने विचार करावा लागेल. मुळात 1455 आरक्षण आहे टोटल, आणि हा आराखडा पुढच्या 20 वर्षासाठी साधारण 50,000 कोटी रुपये त्या आराखड्याचं एक एस्टिमेट म्हणजे साधारण कॉस्ट काढलेली आहे. म्हणजे शहराची जी पूर्वीची 28 गावं आहेत त्या 28 गावांचं 173.24 चौरस किलोमीटरचं क्षेत्र त्याच्यासाठीचा हा आराखडा आहे. या आराखड्यात काय काय चुका झाल्या त्याचा भरपूर उहापोह झाला. दैनिक पुढारीने या संदर्भात बातमी दिली होती की DP विरोधात 37,000हून अधिक हरकती. म्हणजे काल आम्ही या संदर्भामध्ये नगररचना विभागाला विचारलं होतं की नेमक्या हरकती किती, तर त्यांनी सांगायचं टाळलं. कदाचित त्यांना ते एकदम इतका मोठा आकडा आला तर लोक त्याच्यावरती काहीतरी चर्चा करतील आणि आपण अडचणीत येऊ म्हणून त्यांनी तो सांगितलं नसं. पण आज
त्या संदर्भामध्ये नुकताच मी फोन केला होता प्रसाद गायकवाड जे उपसंचालक आहेत त्यांना नगररचनाचे, तर त्यांनी सांगितलं 35,000च्या पुढे हरकती आहेत, पण पुढारीने ते अधिक तक्रार दिलं 37,000 आणि पुढच्या सोमवारचा दिवस धरला तर त्या संदर्भात रेकॉर्ड ब्रेक हरकती येतील. अशा मोठ्या प्रमाणावरती एखाद्या विकास आराखड्यावरती हरकती आल्या तर त्याचा सरळ अर्थ असा होतो, तज्ज्ञ सांगतायत, मी नाही सांगत, तज्ज्ञ सांगतायत की या विकास आराखड्यामध्ये गंभीर त्रुटी आहेत, चुका आहेत, त्याच्यामुळे शासनाला तो रद्द करावा लागू शकतो. आता त्याचा काय काय पर्याय काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण आपण नेमकं त्या या